लग्नाचा 5वा वाढदिवस अवघ्या 2 दिवसावर येऊन ठेपला होता. कॅलेंडरच्या पानावर ती तारीख लाल वर्तुळाने आखली होती. पण माझ्या मनात मात्र कुठलाच उत्साह नव्हता. मनात विचारांची एकच चक्रीवादळे उठत होती. वाटायचे की दरवर्षीप्रमाणे यंदा तरी काहीतरी वेगळंच घडेल. पण नाही. नेहमीप्रमाणेच ती धावपळ, तोच रिकामेपणा. माझ्या बायकोचे म्हणजेच प्रणालीचे, तिचं कॉर्पोरेट विश्वातलं काम कधी संपलंच नाही. सकाळी 7 वाजता डोळे उघडल्यापासून लॅपटॉपच्या नेसर प्रकाशात बुडलेली प्रणाली थेट रात्रीच्या उशिरापर्यंत एकापाठोपाठ एक चालणाऱ्या इंटरनॅशनल मीटिंग्समध्ये व्यस्त असायची. लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात नात्यात असलेली ती थरथरती ओढ, ते एकमेकांसाठी असणारे हळूवार क्षण आणि न बोलताही समजणारे मौन, हे सर्व या सततच्या बिझी शेड्यूल्समध्ये टार्गेटच्या शर्यतीत कुठेतरी पार हरवून गेले होते. मी तिच्यासाठी काही नाही केले. तिच्या प्रत्येक स्वप्नाला पाठिंबा दिला. तिच्या करिअरच्या आड कधी आलो नाही. तिच्या उशिरा होणाऱ्या कामांच्या वेळा समजून घेतल्या. पण या सगळ्या बदल्यात माझ्या पत्रात काय पडलं होतं? फक्त आणि फक्त अथांग एकाकीपण आणि त्या भव्य आलिशान घरातल्या शांततेत घुमणारा एकटा रोहन. एका छताखाली राहून 2 वेगवेगळ्या ध्रुवांवर जगण्याची ही शिक्षा मी रोज भोगत होतो. त्या दिवशी आमच्या ऑफिसतर्फे सगळ्या मेल्स एम्प्लॉयीसाठी एक कॉर्पोरेट ग्रूमिंग आणि रिलॅक्सेशन आयोजित करण्यात आले होते. खरं सांगू तर माझी मानसिक स्थिती अशी होती की मला अजिबात तिथे जाण्याचा मूड नव्हता. पण सेशनला निघण्यापूर्वी मी आरशात स्वतःचा चेहरा पाहिला. डोळ्याखाली आलेली गडद काळी वर्तुळे, चेहऱ्यावरचा पुरता उडालेला नूर आणि मान खांद्यावर साचलेला थकवा. आरशातल्या थकलेल्या, उदासीन चेहऱ्यानेच मला जणू ओरडून बजावलं, रोहन, तुला सध्या एका ब्रेकची प्रचंड गरज आहे. तू आतून तुटत चालला आहेस. मी गाडीची चावी उचलली आणि शहरातल्या एका अतिशय शांत आणि VIP भागातील सलूनसमोर गाडी उभा केली. सलूनच्या काचांवरून आतली मंद, पिवळसर रोषणाई बाहेर डोकावत होती. बाहेरच्या भव्य साईन बोर्डवर आकर्षक अक्षरात लिहिलं होतं, अनन्याज कपल स्टुडिओ आणि स्पा. सलूनचा जड काचेचा दरवाजा ढकलून मी आत पाऊल टाकले. दरवाजा बंद होताच बाहेरचा ट्रॅफिकचा सगळा कर्णकर्कश गोंगाट एका क्षणात गायब झाला. आत प्रवेश करताच एका हलक्या, सुगंधी चंदनाचा आणि लॅव्हेंडरचा मादक घमघमाट वातावरणात पसरलेला जाणवला. बॅकग्राऊंडला अत्यंत मंद, सुखद इन्स्ट्रुमेंटल म्युझिक वाजत होते. ते वातावरण इतकं शांत आणि संमोहक होतं की माझ्या मनावरचा अर्धा ताण तिथेच त्या उंबरठ्यावरच विरघळल्यासारखा वाटला. हॅलो, वेलकम टू अनन्याज. मागे वळून पाहिलं आणि माझे पाय तिथेच गोठले. समोर अनन्या उभी होती. तिची ती पारदर्शक, स्पष्ट नजर, साधेपणाने मागे बांधलेले केस आणि तिच्या चेहऱ्यावरचं ते अगदी शांत, अस्वस्थ करणारं हसू. तिच्या संपूर्ण व्यक्तिमत्वात एक वेगळाच क्लास आणि कमालीचा आत्मविश्वास होता. तिने काळ्या रंगाचा एक सुंदर, परफेक्ट फिटिंग असणारा सलून ड्रेस घातला होता. हाय, मी रोहन. ऑफिसतर्फे ग्रूमिंग अपॉइंटमेंट होती. मी थोड्या संकोचाने, घोगऱ्या आवाजात म्हणालो. हो यस रोहन सर, प्लीज कम इन, ती म्हणाली. तिचा आवाज इतका मऊ, रेशमी आणि गोड होता की तो ऐकतच राहावासा वाटायचा. तिने मला आतल्या एका प्रायव्हेट थेरपी रूममध्ये नेलं. त्या खोलीत अगदी मंद प्रकाश होता. एका कोपऱ्यात डिझायनर डिफ्युजरमधून वाफेचे हलके, सुगंधी तरंग बाहेर येत होते. तिने मला त्या डिझायनिंग कम्फर्टेबल थेरपी खुर्चीत बसायला सांगितले. मी मागे मान टेकवली आणि डोळे मिटून घेतले. खूप थकलेले दिसताय रोहन सर. अनन्याचा आवाज अगदी जवळून, अगदी कानाजवळून आला. मी डोळे उघडले. ती माझ्या अगदी समोर उभी होती. तिची नजर थेट माझ्या डोळ्यांत रुतली होती. त्या नजरेत एक अजीब पारदर्शकता होती. जणू ती माझ्या चेहऱ्यावरचा थकवाच नाही, तर माझ्या मनात कित्येक महिन्यापासून साचलेले एकाकीपण सुद्धा वाचत होती. हो, जरा कामाचं आणि इतर गोष्टीचा ताण आहे. मी एक लांब श्वास घेत हताशपणे म्हणालो. काही काळजी करू नका. पुढचा 1 तास फक्त तुमचा आहे. सगळा ताण बाहेरच सोडून द्या. ती हलकेच हसली आणि त्या हसण्यात एक अफाट दिलासा होता. तिने तिचे हात सॅनिटाईज केले. त्यानंतर तिने एका प्रीमियम मॉइश्चरायझरचा घट्ट थराचा लेप स्वतःच्या कोमल तळ हातावर घेतला आणि ते हात एकमेकांवर घासले. त्या घर्षणाने तिचे हात हलकेसे उबदार झाले आणि मग तिचा पहिला स्पर्श माझ्या चेहऱ्याला झाला. तिने तिची मऊ, उबदार बोटे माझ्या कपाळावर ठेवली. तो स्पर्श इतका हळूवार,
इतका काळजीयुक्त आणि अस्वस्थ करणारा होता की माझ्या अंगावर सरसरून काटा आला. प्रणालीने गेल्या कित्येक महिन्यात, कदाचित वर्षात मला असा आत्मीयतेचा स्पर्श केला नव्हता. अनन्याच्या बोटांचा तो पहिलाच टच माझ्या थेट काळजात उतरला. तिने कपाळावरून बोटे फिरवत हळूवार सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करायला सुरुवात केली. तिची बोटे माझ्या भुवयांवरून, कानशिलांवरून फिरत होती. प्रत्येक स्ट्रोकसोबत जणू माझ्या डोळ्यातली नस ना नस मोकळी होत होती. तिचे हात इतके नाजूक होते, पण त्यात एका कसलेल्या थेरपिस्टची अद्भुत जादू होती. तुम्ही खूप डोक्यावर ताण घेता रोहन. तुमच्या कानशिलांच्या नसा खूप ताणलेल्या आहेत, अनन्या हलक्या आवाजात म्हणाली. ती बोलताना तिचा श्वास माझ्या चेहऱ्याला स्पर्श करून जात होता. काय करणार अनन्या? कधी कधी ताण नको म्हटलं तरी सुटत नाही. माझ्या तोंडून नकळत तिचं नाव निघालं. औपचारिकतेचा सर शब्द केव्हाच गळून पडला होता. मला समजू शकते, तिने हळूच म्हटले. माणूस शरीराने थकतो तेव्हा झोपून उठू शकतो, पण जेव्हा मन थकते ना, तेव्हा अशा एखाद्या हळूवार स्पर्शाची आणि संवादाचीच गरज असते. तिचे ते शब्द आणि तिचा तो स्पर्श माझ्या मनातल्या कुठल्या तरी बंद कोपऱ्याचे दरवाजे एकामागून एक उघडत होते. तिने तिचे हात माझ्या गळ्यावरून फिरवत मान आणि खांद्याकडे नेले. तिच्या बोटांचा दाब अगदी योग्य होता. तिच्या स्पर्शात एक प्रकारची काळजी होती, एक ओढ होती, जी मी गेल्या कित्येक वर्षापासून माझ्या स्वतःच्याच घरात शोधत होतो. तिच्या हातांचा सुगंध, तो मंद प्रकाश आणि तिची माझ्याजवळ असणारी ती मादक उपस्थिती मला अचानक एक अनामिक सुखाची जाणीव करून देत होती. मी पूर्णपणे रिलॅक्स झालो होतो, पण त्याचवेळी माझ्या मनाच्या कोपऱ्यात एक वेगळीच हालचाल सुरू झाली होती. तिने फेशियल स्टीमर ऑन केला. वाफेचे हलके उबदार थेंब माझ्या चेहऱ्यावर पडू लागले. अनन्याने तिचे हात माझ्या डोक्यावरून फिरवत हलका हेड मसाज सुरू केला. माझे डोळे मिटलेले होते, पण मला आतून स्पष्ट जाणवत होते की ती एकाग्रतेने माझ्याकडेच पाहत आहे. कसं वाटतंय? तिने माझ्या कानाजवळ झुकून विचारलं. खूप खूप छान वाटतंय. गेल्या अनेक दिवसात मला इतकं रिलॅक्स कधीच वाटले नव्हते. मी डोळे उघडून थेट तिच्या डोळ्यात पाहिले. आमची नजरावर नजर झाली. तिचे डोळे माझ्या डोळ्यात काहीतरी खोलवर शोधत होते. त्या विश्वाच्या आणि काळजीच्या क्षणात मला जाणवले की हे आता फक्त एक साधे कॉर्पोरेट ग्रूमिंग सेशन राहिले नव्हते. माझ्या आणि अनन्याच्या मध्ये एक अदृश्य पण अत्यंत नाजूक रेशमी धागा विणला जायला सुरुवात झाली होती. स्टीमरचा हलकासा सुवासिक धूर खोलीत हळूहळू पसरला होता. अनन्याची मऊ उबदार बोटे माझ्या मानेवरून आणि खांद्यावरून अत्यंत लेयला फिरत होती. तिचा प्रत्येक स्ट्रोक माझ्या शरीरावरचा ताण तर हलका करतच होता, पण त्यासोबत माझ्या मनात साचलेले मौनही हळूहळू वितळत होता. कित्येक महिन्यापासून मी मनात दाबून ठेवलेले एकाकीपणाचं वादळ आज अचानक बाहेर येण्यासाठी धडपडत होते. तुमची स्किन खूप डिहायड्रेटेड वाटते रोहन, आणि ही काळी वर्तुळे सांगतायत की तुमची झोप मुळीच पूर्ण होत नाही. अनन्याने कॉटन पॅड गुलाबाच्या पाण्यात भिजवून माझ्या डोळ्यावर ठेवता ठेवता विचारले. झोप? मी एक खोल श्वास घेतला आणि हलकसा हसलो. ज्या हसण्यात फक्त आणि फक्त वेदना होती. झोप आणि शांतता या दोन्ही गोष्टीशी माझे नाते तुटल्यासारखे झाले. अनन्या, का? असं काय घडलंय तुमच्या आयुष्यात? तिने अगदी जवळून अत्यंत आत्मीयतेने विचारले. तिची बोटे माझ्या गालांवर हलके सरकत होती. लग्नाचा 5वा वाढदिवस आहे परवा. मी डोळ्यावरचे कॉटन हलकेच बाजूला करत तिच्याकडे पाहिले. पण घरात मी एकटाच असतो. प्रणाली माझी बायको, ती तिच्या कॉर्पोरेट जगात इतकी हरवून गेली आहे की माझ्या अस्तित्वाची तिला गरज उरलेली नाही. सकाळी मी उठायच्या आधी ती लॅपटॉप उघडते आणि रात्री मी झोपल्यावर तिचे काम संपते. आम्ही एकाच छताखाली राहतो, पण 2 वेगवेगळ्या जगात. माझे हे प्रामाणिक शब्द ऐकून अनन्याची बोटे एका क्षणासाठी थांबली. तिने माझ्या डोळ्यात पाहिलं. तिचे डोळे अनुकंपने आणि वरूणने भरलेले होते. आय एम सो सॉरी रोहन, ती हळूच म्हणाली. तिने खुर्चीजवळची छोटी स्टूल पुढे सरकवली आणि माझ्या अगदी शेजारी बसली. तिने माझा एक हात स्वतःच्या दोन्ही कोमल हातांवर घेतला. एकाच घरात राहून एकटं वाटणं ही जगातली सगळ्यात मोठी आणि वेदनादायी शिक्षा असते. का? तिच्या त्या उबदार स्पर्शाने माझ्या काळजाचा ठोका चुकवला. तिने माझ्या हातावर दिलेला तो हलकासा दाब जणू ती मला न बोलता सांगत होती की मी आहे इथे तुझं दुःख समजून घ्यायला. मला कधी कधी वाटते मी काय कमी पडलो.
मी माझ्या मनात अनेक दिवसापासून सलत असलेली गोष्ट बोलून दाखवली. तिच्या आवडीनिवडी, तिचं करिअर. मी कशालाच कधी विरोध केला नाही. पण बदल्यात मला काय मिळालं? फक्त रिकामा बेड, थंड पडलेला चहा आणि आय एम बिझी हे एकमेव उत्तर. अनन्याने माझ्या हातावरून हळुवारपणे बोटे फिरवली. तुम्ही अजिबात कमी नाही पडलात रोहन. समस्या तुमची नाही. कधी कधी लोक यश मिळवण्याच्या शर्यतीत इतके आंधळे होतात की त्यांना मागे सुटणाऱ्या माणसाची वेदना दिसतच नाही. तुमच्यासारखा काळजी करणारा समजूतदार पार्टनर मिळायला सुदैव लागते. पण ज्याला त्याची किंमत नसते त्याला ते समजणार नाही. तिचे हे शब्द माझ्या दुखवलेल्या मनावर थेट बलम लावल्यासारखे वाटत होते. ज्या कौतुकासाठी, ज्या आत्मीय सहवासासाठी मी अस्वस्थ होतो, ते मला इथे एका अनोळखी सलूनच्या मंद प्रकाशात मिळत होते. तुम्हाला माहीत आहे अनन्या, मी तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो, गेल्या 5 वर्षात माझ्या मनातलं दुःख असं कोणासमोर मांडायची हिंमत झाली नव्हती. पण तुमच्या स्पर्शात आणि तुमच्या आवाजात असं काहीतरी आहे जे मला सगळं सांगायला भाग पाडते. अनन्या हलकीच हसली. मेणबत्त्याच्या प्रकाशात तिचे डोळे चमकले. कारण मी फक्त तुमची स्किन ट्रीट नाही करत रोहन, मी तुमच्या मनातल्या या शांततेला वाचू शकते. मी सुद्धा भूतकाळात अशाच एका एकटेपणाच्या टप्प्यातून गेले. मला माहीत आहे की जेव्हा कोणी आपलं ऐकून घेणार नसतं तेव्हा आतून किती त्रास होतो. तिने पुन्हा फेशियल सिरम हातात घेतले आणि माझ्या चेहऱ्यावर मसाज करायला सुरुवात केली. पण आता तिचा स्पर्श फक्त व्यावसायिक राहिला नव्हता. त्या स्पर्शात एक वेगळी जवळीक, एक सूक्ष्म अधिकार होता. तिची बोटे माझ्या ओठांच्या जवळून, माझ्या हनुवटीवरून फिरताना माझ्या अंगावर एक विलक्षण शहारा येत होता. ती माझ्या इतकी जवळ होती की तिच्या श्वासाची उष्णता मला माझ्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होती. आजच्या सेशननंतर तुम्हाला खूप हलकं वाटेल, ती माझ्या कानाजवळ झुकून हळूच म्हणाली. आणि लक्षात ठेवा, स्वतःला कधीच एकटं समजू नका. तुम्हाला जेव्हा वाटेल की तुम्हाला कोणाची तरी गरज आहे, कोणाशी तरी बोलायचं आहे, माझा हा स्टुडिओ आणि मी नेहमीच इथे असू. तिच्या या आश्वासनाने माझ्या मनात एक वेगळीच ऊर्जा आणि नवीन ओढ भरली. तिने माझा चेहरा पुसण्यासाठी एक उबदार टॉवेल घेतला. टॉवेलने गाल पुसताना तिचा हात माझ्या गालावर थोडा वेळ रेंगाळला. आमची नजरावर नजर झाली. त्या शांत, सुगंधी वातावरणात आमच्या दोघांच्याही श्वासांचा वेग वाढला होता. ग्रूमिंग सेशन संपलं होतं, पण माझ्या मनाचा तिथून पाय निघत नव्हता. मी खुर्चीवरून हळूच उठलो. थँक्यू अनन्या, आज खरंच खूप दिवसांनी माझं मन शांत झालंय, मी तिच्याकडे पाहत कृतज्ञतेने म्हणालो. हे फक्त सुरुवात आहे रोहन. ती गूढपणे हसली. तिने तिचे केस मागे सरकवले. जर तुम्हाला खरोखरच तुमचा सर्व ताण आणि एकाकीपण पूर्ण घालवायचे असेल तर आपल्याकडे एक विशेष लेट नाईट रिलॅक्सेशन थेरपी असते. सलून बंद झाल्यावर पूर्ण शांततेत वेळ काही खास क्लायंटसाठी. तिच्या या वाक्याने माझ्या हृदयाची धडधड अचानक वाढली. तिच्या डोळ्यातला तो आमंत्रक भाव मी स्पष्ट वाचू शकत होतो. कधी, मी उत्सुकतेने नकळत विचारून बसलो. उद्या रात्री 9 वाजता सलून बंद झाल्यावर फक्त तुम्ही आणि मी, तिने डोळा मारत हलक्या आवाजात म्हटले. मी फक्त होकारार्थी मान हलवली. तिथून बाहेर पडताना मला जाणीव झाली होती की मी आता एका अशा नाजूक वळणावर उभा आहे. तिथून मागे फिरणं माझ्यासाठी आता जवळजवळ अशक्य होते. रात्रीचे 9:15 वाजले होते. रस्त्यावरचा ट्रॅफिक हळूहळू ओसरत चालला होता आणि माझ्या हृदयाची धडधड तितकीच वेगाने वाढत होती. घरामध्ये नेहमीसारखी ती जीवघेणी शांतता पसरलेली होती. प्रणाली तिच्या लॅपटॉपच्या स्क्रीनसमोर बसून तिच्या नवीन प्रोजेक्टमध्ये मग्न होती. मी बाहेर पडताना तिने साधे मान वर करून विचारले सुद्धा नाही. त्या क्षणी माझ्या मनातली उरली अपराधीपणाची भावना पार वितळून गेली. मी गाडी अनन्याच्या स्टुडिओच्या दिशेने वेगाने पळवली. ठीक 9 वाजता मी सलून बाहेर पोचलो. मुख्य दरवाजाचे बाहेरचे दिवे बंद होते, पण आतून एक मंद, जांभळट आणि उबदार प्रकाश काचांवरून बाहेर डोकावत होता. मी हळूच दरवाजा ढकलून आत पाऊल टाकले. दरवाजा लॉक होण्याचा हलकासा कट असा आवाज झाला. रोहन, अंधुक प्रकाशातून अनन्या पुढे आली. आज ती पूर्णपणे वेगळी दिसत होती. नेहमीचा काळा सलून युनिफॉर्म बाजूला ठेवून तिने एक रेशमी जांभळ्या रंगाचा फ्लो ड्रेस परिधान केला होता. मोकळे सोडलेले केस तिच्या खांद्यावर रुळत होते. संपूर्ण स्टुडिओमध्ये आज दिव्याऐवजी लहान लाल सुगंधित मेणबत्त्या पेटवल्या होत्या.
चोहीकडे व्हॅनिला आणि गुलाबाचा एक मादक सुवास पसरला होता. "तू आलास? मला वाटले कदाचित तू येणार नाहीस," ती मंद हसत म्हणाली. तिच्या आवाजात आज एक वेगळाच अधिकार आणि जवळीक होती. "मी येणारच होतो अनन्या. कालपासून माझे मन इथेच रेंगाळत होतं," मी तिच्या अगदी जवळ जात म्हणालो. तिने माझा हात हातात घेतला. तिचे हात नेहमीसारखेच उबदार आणि मऊ होते. तिने मला आपल्या स्पेशल VIP थेरपी रूममध्ये नेले. तिथे मध्यभागी एक मोठा आरामदायी थेरपी बेड होता, ज्याच्या आजूबाजूला मेणबत्त्याचा पिवळसर रोमॅन्टिक प्रकाश थरथरत होता. "आजची थेरपी नेहमीपेक्षा वेगळी असेल रोहन. आज आपण फक्त चेहऱ्याचा नाही तर तुमच्या संपूर्ण आत्म्याचा ताण घालवणार आहोत," तिने माझ्या डोळ्यात पाहत हळूच म्हटले. तिने मला बेडवर झोपायला सांगितले. मी पाठीवर टेकलो. अनन्या माझ्या शेजारी खुर्चीवर नाही तर थेट बेडच्या कडेला येऊन बसली. तिने तिच्या हातात एक खास सुगंधी अरोमा ऑइल घेतले. दोन्ही हात एकमेकांवर घासून तिने ते तेल गरम केले आणि मग तिचे उबदार हात माझ्या मानेवरून खाली सरकत माझ्या छातीवर आणि खांद्यावर फिरू लागले. मेणबत्तीच्या प्रकाशात तिचा चेहरा अतिशय सुंदर दिसत होता. तिचा प्रत्येक स्पर्श कालपेक्षा जास्त गढूळ, जास्त तीव्र आणि भावनिकदृष्ट्या जवळ असणारा होता. तिच्या बोटांचा मसाज जसा जसा खोलवर जात होता तसा तसा माझ्या अंगातून एक सुखाची अनामिक लहरी पसरत होती. "रोहन, तुला काय वाटतंय आता?" तिने माझ्या अगदी जवळ झुकत विचारले. तिचा श्वास माझ्या मानेवर पडत होता. मला असं वाटतंय की मी पुन्हा एकदा जिवंत झालोय," मी तिची बोटे माझ्या हातात घट्ट पकडत म्हणालो. "अनन्या, तुझ्या या स्पर्शाने मला माझ्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. कारण मी तुला फक्त एक क्लायंट म्हणून नाही पाहत रोहन." तिचे डोळे मेणबत्तीच्या प्रकाशात चमकले. तिने तिची दुसरी हथेली माझ्या गालावर ठेवली. "तुझ्या डोळ्यातली ती एकटेपणाची तळमळ मला पहिल्या दिवशी दिसली होती आणि आज मला तुला तो सगळा आनंद द्यायचा आहे जो तुला मिळायला हवाय." त्या क्षणी आमच्यातील अंतर पूर्णपणे मिटले. ती अधिकच खाली झुकली. तिच्या रेशमी केसांची एक लट माझ्या चेहऱ्यावर आली. तिच्या ओठांचा आणि माझ्या ओठांचा अंतर अवघ्या काही इंचावरच येऊन थांबले. तिच्या श्वासाची मादक उष्णता, तिच्या शरीराचा सुवास आणि तिच्या डोळ्यातील तीव्र ओढ. मी स्वतःवरचा सगळा ताबा गमावून बसलो. मी माझा हात तिच्या पाठीवर ठेवला आणि तिला अधिक जवळ ओढले. तिने तिचे ओठ माझ्या कपाळावर मग गालावर हलकेच टेकवले. तो स्पर्श इतका हळूवार आणि तीव्र रोमॅन्टिक होता की माझ्या डोळ्यात नकळत पाणी आले. हे केवळ शारीरिक आकर्षण नव्हते. हे दोन भुकेलेल्या एकाकी आत्म्याचे एकमेकांना दिलेले आलिंगन होते. "अनन्या," माझ्या तोंडून एक हलकेसे आर्त हाक बाहेर पडले. "शू, काही बोलू नकोस रोहन. आज फक्त अनुभव," ती हळूच पुटपुटली. तिचे बोटे माझ्या केसातून फिरत होती तर तिचा दुसरा हात माझ्या हाताच्या बोटांमध्ये गुंतलेला होता. अंधुक प्रकाशात, मेणबत्त्यांच्या थरथरत्या सावल्यांमध्ये आम्ही दोघे एकमेकांच्या श्वासात, एकमेकांच्या सहवासात पूर्णपणे हरवून गेलो होतो. माझ्या आयुष्यात अनेक वर्षांनी असा क्षण आला होता जिथे मला कोणाची तरी मनापासून गरज होती आणि ती व्यक्ती पूर्णपणे माझी होती. रात्रीचा वेळ कसा निघून गेला काहीच कळले नाही. त्या लेट नाईट थेरपीमध्ये माझ्या शरीराचा ताण तर पार पळून लावलाच होता, पण माझ्या मनात एका नव्या वादळी प्रेमाची ठिणगी कायमची पेटून दिली होती. त्या रात्रीनंतर माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेले होते. सकाळी डोळे उघडल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत माझ्या मनात फक्त आणि फक्त अनन्याचा चेहरा फिरत होता. तिचा तो हळूवार स्पर्श, तिचा तो अश्रू करणारा आवाज आणि मेणबत्त्याच्या प्रकाशात तिने माझ्या डोळ्यात पाहिलेली ती तीव्र ओढ, या सगळ्या गोष्टी माझ्या मनात खट्ट करून बसल्या होत्या. दुसऱ्या दिवशी माझ्या लग्नाचा 5वा वाढदिवस होता. घरी वातावरण नेहमीसारखी शांतता होती. प्रणाली घाईघाईत आवरून तिच्या लॅपटॉपसमोर बसली होती. मी तिच्या टेबलजवळ गेलो आणि शांतपणे उभा राहिलो. "हॅपी ॲनिव्हर्सरी प्रणाली," मी अगदी साध्या मंद आवाजात म्हणालो. तिने लॅपटॉपच्या स्क्रीनवरून एक सेकंदासाठी नजर हटवली. "ओ, हॅपी ॲनिव्हर्सरी रोहन. आय एम सो सॉरी. आज माझी क्लायंटसोबत खूप महत्त्वाची प्रेझेंटेशन आहे. आपण संध्याकाळी बोलूया का?" इतके बोलून ती पुन्हा तिच्या कीबोर्डवर बोटे पळवू लागली. तिला माझ्या चेहऱ्यावरची तळमळ दिसली नाही, ना तिला आजच्या दिवसाचं काही कौतुक होतं. त्या क्षणी मला माझ्या नात्यातल्या त्या अथांग पोकळीची पूर्ण जाणीव झाली. 5 वर्षाचा हा संसार केवळ कागदावरच उरला होता.
आतून ते नातं केव्हाच मृत झाले होते. मी तिथे फक्त एक सावलीसारखा जगत होतो. त्याचवेळी माझ्या फोनवर एक मेसेज आला. हॅपी ॲनिव्हर्सरी रोहन. मला माहीत आहे आजचा दिवस तुझ्यासाठी सोपा नाही. जर तुला हलकं वाटायचं असेल तर मी इथे तुझी वाट पाहत आहे. अनन्या. तो एक मेसेज आणि माझ्या मनातील सगळी द्विधा मनस्थिती पार संपून गेली. एका बाजूला वर्षानुवर्षे जपलेले पण आता पूर्णपणे सुकलेलं अर्थहीन नातं होतं, तर दुसऱ्या बाजूला अनन्या होती, जिने अवघ्या काही दिवसात माझ्या रिकाम्या आयुष्यात प्रेमाचे, काळजीचे आणि ओढीचे रंग भरले होते. माझा निर्णय झाला होता. मी गाडीची चावी उचलली आणि थेट अनन्याच्या स्टुडिओकडेच निघालो. सलूनमध्ये पाऊल टाकताच अनन्याने माझ्याकडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावर तेच आपुलकीचं हसू होतं. मी तिच्याजवळ गेलो आणि काही न बोलता तिला घट्ट मिठी मारली. तिनेही तितक्याच तीव्रतेने मला स्वतःमध्ये सामावून घेतले. तिचा तो उबदार श्वास, तिचा सुवास मला सांगत होता की हेच माझे खरे ठिकाण आहे. मी निर्णय घेतला अनन्या. तिच्या डोळ्यात पाहत अत्यंत ठामपणे म्हणालो, त्या नात्यात फक्त दुर्लक्ष आणि एकाकीपणा आहे. तिथे गुदमरून जाण्यात काहीच अर्थ नाही. मला त्या पोकळीतून बाहेर पडायचंय. अनन्याने तिचे कोमल हात माझ्या गालावर ठेवले. रोहन, हा निर्णय सोपा नाही, पण जर तुझं मन तिथे समाधानी नसेल तर स्वतःच्या आनंदासाठी उभे राहणे चुकीचे नाही. मी प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत आहे. तिच्या या शब्दांनी माझ्या मनातील उरली-सुरली भीती पळून लावली. अनन्याबद्दल माझ्या मनात निर्माण झालेले प्रेम हे केवळ एका क्षणाचं आकर्षण नव्हतं, तर ते दोन भुकेलेल्या मनाचं एकीकरण होते. मी ठरवले की प्रणालीशी स्पष्ट बोलून या अपूर्ण नात्याला पूर्णविराम द्यायचा आणि स्वतःच्या आनंदासाठी अनन्यासोबत एका नव्या आयुष्याची सुरुवात करायची. माझ्या चेहऱ्यावरचा थकवा आता पूर्णपणे निघून गेला होता. माझ्या आयुष्याला एक नवी दिशा आणि नव्या प्रेमाची ओढ मिळाली होती. धन्यवाद.